जिल्ह्यातल्या ठळक घडामोडींकडे एक नजर. जिल्हा झटपट. बीड जिल्ह्यातल्या परळी इथे आयोजित राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाला कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी भेट देऊन केली पाहणी. चंद्रपूरमध्ये मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या बैठकीनंतर विधानसभा उमेदवारीच्या मुद्द्यावरून मनसेच्या 2 गटांमध्ये वादावादी. अहमदनगर जिल्ह्यात बाल स्नेही पोलीस स्टेशन कार्यान्वित करण्यासंदर्भात उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांच्या पोलीस अधीक्षकांना सूचना. जालना इथल्या भोकरदनमधल्या पारध पोलीस ठाण्यात नागरिकांना देण्यात आली महिला आणि मुलींच्या सुरक्षिततेची शपथ. वाशिम जिल्ह्यातल्या ढिल्ली इथून एका राहत्या घरातून विनापरवाना वाहतूक करून कटाई केलेले सागवान वन विभागाने टाकलेल्या धाडीमध्ये केलं गेलं जप्त. काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी जालना इथे मनोज जरांगे यांची घेतली सदिच्छा भेट. वाशिम इथल्या हॅपी फेसेस शाळेच्या विद्यार्थ्यांनी शालेय परिसरातील निसर्गातील क्षेत्रभेटीमध्ये अनुभवला सुगरण पक्ष्यांचा विणीचा हंगाम. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी T20 विश्वचषक ट्रॉफीसह मुंबईमधल्या सिद्धिविनायक मंदिराला दिली भेट. रायगड जिल्ह्यातल्या पनवेल तालुक्यातल्या तळोजा औद्योगिक वसाहतीमधील कोकण रेल्वेवरील एका उड्डाणपुलाला पडलेल्या मोठ्या भगदाडामुळे वाहन चालकांच्या जीवाला धोका. आणि नागपूरच्या अंबाझरी पोलिसांनी ATMद्वारे लोकांची फसवणूक करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला ताब्यात घेऊन आरोपींकडून 117 ATM कार्ड्स यासह 50 लाख रुपये केले जप्त.